महायोगपीठे तटे भीमरथ्या वरं पुण्डरीकाय दातु मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा श्री सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। रामकृष्ण हरी। आजचा जो आपला सेवेचा भाग आहे तो भाग क्रमांक 245 आपण विवरण घेत आहोत दासबोध या ग्रंथातील पहिल्या दशकातील दुसऱ्या समासावर। श्री गणेश स्तवन नाम या समासावर विवरण घेत असताना आपण आतापर्यंत ह्या समासातील 29 ओव्यांवर विवरण घेतलेलं आहे आणि आजची जी आपली विवरणासाठी घेण्याची ओवी आहे ती या समासातील शेवटची ओवी अर्थातच ओवी क्रमांक 30। ऐसा गणेश मंगल मूर्ती तो म्यास्तविला यथामती वांछा धरुणी चित्ती परमार्थाची। या ओवीवर आपण विवरण घेणार आहोत, या ओवीवर आपण चिंतन करणार आहोत। श्री गणेशाचं स्तवन करत असताना आतापर्यंत सर्वांगाचं स्तवन समर्थांनी या 29 ओव्यांमध्ये केलेलं आहे। अगदीच पहिल्या ओवीपासून ओम नमोजी गणनायका सर्वसिद्धी फळदायका अज्ञान भ्रांती छेदका बोधरूपा माझी अंतरी भरावे सर्व काळ वास्तव्य करावे मज वाक्शून्यास वदवावे कृपा कटाक्ष करुणी एता कृपेची निजोडी विघ्ने कापती बापुडी होऊनी जाती देश धडी नाम मात्रे म्हणून नामे विघ्नहर आम्हा अनाथांचे माहेर आदी करुणी हरिहर अमर वंदिती। अशा प्रकारे त्या श्री गणेशाचं स्तवन समर्थांनी या 29 ओव्यांमध्ये केलेलं आहे आणि शेवटच्या ओवीमध्ये समर्थ म्हणतात 30व्या ओवीमध्ये समर्थ म्हणतात ऐसा गणेश मंगल मूर्ती। ऐसा म्हणजे कसा आतापर्यंत 29 ओव्यांमध्ये ज्याप्रमाणे स्तवन केलं ना ऐसा ऐसा जो परमसमर्थ पूर्ण करी मनोरथ सप्रचित भजन स्वार्थ कलौ चंडी विनायकौ ऐसा गणेश मंगल मूर्ती तो म्यास्तविला यथामती वांछा धोरुणी चित्ती परमार्थाची। त्या गणेशाचं स्तवन करत असताना समर्थ म्हणतात की बाबा रे मी जे स्तवन केलेलं आहे ते परमार्थाची इच्छा ठेवून परमार्थ घडावा या उद्देशाने त्या गणेशाचं स्मरण राहावं स्मरण घडावं आणि याप्रमाणे त्या गणेशाचं काय केलेलं आहे स्तवन केलेलं आहे। माझ्या बुद्धीप्रमाणे अर्थात त्या श्री गणेशानेच ते सामर्थ्य दिलं त्या श्री गणेशाच्या कृपेनेच ते सामर्थ्य प्राप्त झालं आणि म्हणूनच ह्या गणेशाचं स्तवन करू शकलो किंवा करता आलं।
ऐसा गणेश मंगल मूर्ती, तो सगुणात असला काय आणि निर्गुणात असला काय? निर्गुण स्वरूप ही त्याचं मंगल आहे आणि मूर्ती रूपाने जरी असेल तरी त्याला मंगल मूर्तीच म्हटलं जात आहे. असं सर्वांगाने मंगल असलेला तो श्री गणेश, ऐसा गणेश मंगल मूर्ती. खर तर त्या श्री गणेशाचं स्तवन करण्या एवढी शक्ती किंवा ते बळ आपल्याकडे नाही आहे, नव्हतं. पण ते स्तवन करण्यासाठी जे बळ हवं आहे, जी शक्ती हवी आहे, जे सामर्थ्य हवं आहे, ते सामर्थ्य, ती शक्ती, ते बळ देणाराही तो गणेशच आहे, तो श्री गणेशच आहे. तो म्या स्तविला यथामती. पण हे सर्व स्तवन करत असताना वांछा धोरणी चित्ती परमार्थाची, चित्तामध्ये तो श्री गणेश होता. हाय बुद्धीकडे त्याचीच प्रेरणा काम करत होती, त्याचंच सामर्थ्य काम करत होतं आणि अंतःकरणामध्ये सुद्धा तो परमार्थ होता, ती भक्ती होती. म्हणून त्या श्री गणेशाच्या सामर्थ्यानेच हे स्तवन घडलेलं आहे. तो श्री गणेश म्हणजे कोण आहे, कसं आहे, याची सगळी ओळख आपण घेतलेली आतापर्यंत. अनंत अवतार आहेत त्याचे, अनेक अवतार आहेत त्याचे, आणि म्हणूनच अनंत अवतार घेशी भक्ता कारणे, कनवाळू कृपाळू दिना लागी उद्धरणे. त्या ठिकाणी जी ओळख करून दिली गोष्टी रूपामध्ये, जी आपण बघितलं की पार्वतीच्या मलापासून निर्माण झालेला, खऱ्या अर्थाने ज्या वेळेला मनुष्य ते मळ बाजूला करतोय ना, केलं जातंय, त्यावेळेला जे उरते ते सद्बुद्धी, जी प्राप्त होते ती सद्बुद्धी, त्या ठिकाणी जे कार्य करत असतंय, कार्य घडलं जातंय, त्याला मंगल कार्य म्हटलं जातंय. आणि ते मंगल कार्य मंगल मूर्तीच्या सामर्थ्याने घडलं जातंय. तो एक अवतार आहे. ज्याप्रमाणे श्रीराम प्रभूंचा अवतार म्हटल्यानंतर श्री विष्णूचा अवतार, श्रीराम प्रभू म्हटल्यानंतर श्री विष्णूंचा अवतार. मग दशरथ आणि कौशल्येच्या पोटी ज्या वेळेला श्रीराम प्रभू जन्माला आले, त्याच्या आधी श्री विष्णूचं कार्य आहेच. जरी त्या वेळेला त्यांचा अवतार त्या वेळेला असेल, श्रीराम म्हणून कार्याला त्या वेळेला आले असतील, तरी त्याच्या आधीही त्यांचं कार्य आहेच, त्याच्या अगोदरही त्यांचं स्वरूप आहेच. त्याचप्रमाणे काहींकडे शंका येते, निर्माण होते की मग शंकर पार्वतीच्या लग्नामध्ये ज्याचं पूजन केलं गेलं तो श्री गणेश कोणता? अर्थात प्रत्येक मंगल कार्यामध्ये आपण त्याचं पूजन करत असतो. तदेव लग्नम सुदिनंत देव, तारा बलम चंद्र बलंत देव, विद्या बलम दैव बलंत देव, लक्ष्मी पते ते युगम स्मरामी. अर्थात प्रत्येक कार्यामध्ये ते कार्य निर्विघ्न पार पडण्यासाठी त्या गणेशाचं स्तवन केलं जाते, त्या गणेशाचं पूजन केलं जाते. मग शंकर पार्वतीच्या विवाहाच्या वेळेला त्यांच्या
त्या ठिकाणी श्री गणेश म्हणून जो अवतार झाला, शंकर पार्वतीच्या त्या ठिकाणी पार्वतीच्या मळापासून जो निर्माण झाला, तो त्यांचा अवतार आहे. त्या अवतारापूर्वीही श्री गणेश आहे. त्या श्री गणेशाचं सामर्थ्य आहे. अर्थात गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, तो कसा आहे? मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. आणि म्हणूनच त्याचं स्तवन करण्यासाठी नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमुपंथ अनंत या राघवाचा. तो श्री गणेश म्हणजेच त्या शंकर पार्वतीच्या बाळ म्हणून जे त्या ठिकाणी अवतार कार्य आहे, त्याच्या आधी सुद्धा त्या श्री गणेशांचा अवतार, त्या श्री गणेशांचं कार्य आहेच आहे. अनादी कालापासून, केव्हापासून त्याची ओळख संतांनी दिलेली आहे. पूर्वी सृष्टी नव्हती काही, जलमय होते सर्वा ठाई. आणि अशा वेळी फक्त एक ते परब्रह्म कार्य करत होतं. त्या परब्रह्माचं सामर्थ्य होतं. तोच देव, तोच श्री गणेश, तोच परब्रह्म, तेच परब्रह्म. अखंड त्याचं नामस्मरण घडलं पाहिजे. ओम गण गणपतये नमः, ओम गण गणपतये नमः. ते नामस्मरण करत असताना प्रत्येक शब्दाचा उच्चार आपल्याला ऐकायला यायला हवं, आपल्याला ऐकायला यायला हवं. त्या प्रत्येक शब्दाचा उच्चार करत असताना आपलं मन, आपलं चित्त, आपली बुद्धी त्या ठिकाणी रत झालेली असावी त्या नामस्मरणामध्ये. एवढी घाई नको त्या नामस्मरणामध्ये की आपण काय बोलतोय ते आपल्याला नाही कळावं, एवढी घाई नको. प्रत्येक शब्दाचा उच्चार, त्याचं स्तवन करत असताना व्यवस्थितरित्या झालं पाहिजे, व्यवस्थितरित्या. अर्थातच ओम नमस्ते गणपतये, त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि, त्वमेव केवलं कर्तासि, त्वमेव केवलं धर्तासि, त्वमेव केवलं हर्तासि, त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि, त्वं साक्षात् आत्मासि नित्यं, ऋतं वच्मि सत्यं वच्मि अवत्वं मा, अववक्तारं अवशोतारं अवदातारं अवधातारं अवानुचानवमवशिष्यम् अवपच्छातात अवपुरस्तात अवउत्तरास्तात अवदक्षिणास्तात सर्वतो मा पाहि पाहि समन्तात. त्वं वाङ्मय त्वं चिन्मयः, त्वं आनन्दमय त्वं ब्रह्ममयः, त्वं सच्चिदानंद द्वितीयोऽसि, त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि. प्रत्येक शब्दाचा उच्चार हा व्यवस्थितरित्या झाला पाहिजे त्या गणेशाचं स्तवन करत असताना, म्हणजे त्या स्तवनाचा आनंद आपल्याला प्राप्त होईल. ते त्या श्री गणेशाचं स्तवन केल्याचा आनंद आपल्याला प्राप्त होईल. आणि मग खऱ्या अर्थाने तो उंदरावर आरूढ झालेला जो श्री गणेश आहे, त्याच्या सामर्थ्याची ओळख आपल्याला झाल्याशिवाय राहणार नाही. उंदरावर आरूढ झालेला आहे तो. त्या उंदराचं वाहन केलंय त्याने. खऱ्या अर्थाने उंदीर म्हटल्यानंतर तो कोणालाच सोडत नाही.
गरीबाकडे काही खायला त्याला नसतंय म्हणून तो गरीबाचे पाय खातो, श्रीमंताच्या नोटा खातो, व्यापाऱ्यांचं धान्य खातो, शेतकऱ्याचं पीक खातो, कोणालाच सोडत नाही तो. आणि जो कोणालाच सोडत नाही त्याच्यावर आरूढ व्हायचं आहे, त्याला आपलं वाहन करायचं आहे, एवढं सामर्थ्य त्या श्री गणेशाकडे आहे. आणि म्हणूनच त्या श्री गणेशाचं स्तवन असं करावं की ते स्तवन करत असताना तो आनंद आपल्याला प्राप्त झाला पाहिजे, ते समाधान आपल्याला प्राप्त झालं पाहिजे. अशा प्रकारे ओम गणपतये नमः अशा प्रकारे त्याचं ते नामस्मरण करता आलं पाहिजे. तो निर्गुण आहे, निराकार आहे, निसंग आहे, अरूप आहे, निर्लेप आहे, निराधार आहे, निसंग आहे. ज्या वेळेला आपण त्याचं नामस्मरण करत असतो ना, त्या वेळेला मात्र तो अनेक रूपाने वेगवेगळ्या प्रकारची रूपं घेऊन आणि ते सामर्थ्य, ते बळ देण्यासाठी त्या ठिकाणी उपस्थित असतो, प्रगट झालेला असतो त्या ठिकाणी. असा सप्रचित आणि सगळ्यांचं मनोरथ पुरवणारा, पूर्ण करी मनोरथ, सप्रचित भजन स्वार्थ, कलियुगामध्ये सामर्थ्याचा अधिष्ठांत आहे. कलौ चंडी विनायकौ. त्याचं काय विसर्जन करणार आपण? आजची या गणेश स्तवन नाम या समासातील ही शेवटची ओवी आहे. ऐसा गणेश मंगलमूर्ती तो म्या स्तविला यथामती, वांछा धरुणी चित्ती परमार्थाची. त्या गणेशाचं विसर्जन करायचं नाही. मूर्ती रूपाचं, त्या मूर्तीचं विसर्जन करत असताना एक स्मरणात ठेवलं पाहिजे आपण की तो देव येतही नाही आणि जातही नाही, तो असतची असे सर्व काळ. तो श्री गणेश मूर्ती रूपाने आपल्या घरी त्याला आणण्याच्या आधीही तो होताच, आणि मूर्ती रूपाने जरी आपण विसर्जन करायला गेलो असेल, मूर्तीचं जरी विसर्जन केलं तरी तो श्री गणेश आपल्याकडे आहेच. त्याचं ते सामर्थ्य, त्याचे ते विचार आणि त्याचं ते मार्गदर्शन आहेच आहे, हे विसरता कामा नये. मग त्याचं अखंड आपल्याला स्मरण राहावं यासाठी आपण त्या मूर्तीचं विसर्जन करता करता कधीतरी आपल्याकडे ज्या नको असलेल्या गोष्टी आहेत, एक्स्ट्रा ज्याला म्हणतात, ज्या नको असलेल्या गोष्टी आहेत, त्यांचंही विसर्जन करता आलं पाहिजे. त्या मूर्तीचं विसर्जन करता करता ज्या गोष्टीचं विसर्जन करायचं आहे, ज्या गुणांचं, ज्या कर्माचं, ज्या वासनेचं विसर्जन करायचं आहे, काही ठिकाणी आज या कलियुगामध्ये अशी परिस्थिती पाहायला मिळते की ज्या गोष्टींचं विसर्जन करायचं, त्या गणेशाच्या विसर्जनाच्या मिरवणुकीमध्ये त्यांनाच घेऊन नाचत असतात. तर विसर्जनाच्या वेळी काही वेगवेगळ्या प्रकारचं मद्यपान सेवन करून आणि
त्या तंद्रीमध्ये त्या गणेशाचं विसर्जन करण्यासाठी त्या पाण्यामध्ये जात असतात. कोणी नदीमध्ये विसर्जन करतात, कोणी तलावामध्ये विसर्जन करतात, कोणी सागरा समुद्रामध्ये विसर्जन करतात. पण मग असं नको ते विचार, नको त्या प्रकारची कर्म घेऊन जर आपण त्या ठिकाणी उभे राहिलो तर मग विपरीत परिणाम त्याचे भोगायला लागतात, विपरीत परिणाम त्या ठिकाणी दिसून येतात. व्यवस्थितरित्या आपल्या घरी आणून किंवा एखाद्या मंडळाचं जरी असेल तरी त्या ठिकाणी त्या देव्हाऱ्यामध्ये आणून व्यवस्थितरित्या पूजन करून आणि परत विसर्जन करता येईल व्यवस्थितरित्या अशा प्रकारची मूर्ती हवी आहे. अगदी 10-12 फुटाची उंच अशी मूर्ती, अवोक्याच्या बाहेर त्या मूर्तीचं वजन असं अवाढव्य एकदम ते आकार त्या मूर्तीचा. बरं, विसर्जन करण्याच्या वेळी पण एखाद्या मोठ्या नावेमध्ये घ्यायची, अनेक जण त्या नावेमध्ये, आणि मग कुठेतरी खोलवर पाण्यामध्ये ती नाव घेऊन जायची. हे सांगितलंय कोणी एवढं सगळं? अरे एखादा माणूस उचलील अशी एखादी 1-2 माणूस सहज त्या मूर्तीला उचलून आणि विसर्जन करता येईल अशा प्रकारची, अशा वजनाची मूर्ती असावी, म्हणजे विपरीत काही घडणार नाही. ह्या सगळ्या गोष्टी आपण आपल्या हौशीसाठी करतोय, मौजेसाठी करतोय. कॉम्पिटिशन, स्पर्धात्मक काही ठिकाणी पाहायला मिळतंय. त्यांची 5 फुटाची, आमची 7 फुटाची, त्यांची 7 फुटाची, आमची 10 फुटाची. आणि मग अशी स्पर्धा जर असेल, असं कॉम्पिटिशन जर असेल, तर आपण आपल्या मनाला विचारलं पाहिजे ते योग्य आहे का? मग त्याचे विपरीत परिणाम भोगायचे येतात आपल्याला. त्या ठिकाणी ते विपरीत परिणाम आपल्याला पाहायला मिळतात. मग माणसाकडे भ्रम निर्माण होतो की विसर्जन करताना अशी घटना घडली का? त्याला कारण म्हणजेच आपले नको तसे, नको ते चाळे, नको त्या प्रकारचे विचार. आपण अगदी जर पाहायला गेला तर परमार्थाच्या दृष्टिकोनातून भक्ती घडावी, त्या देवाचं भजन पूजन घडावं, हे वेगळंच ठेवतो आणि नाही तेच करून बसतोय. आणि म्हणून मग अशा नको त्या प्रकारचे दुष्परिणाम त्या ठिकाणी पाहायला मिळतात. अगदी छोटी का नाही होईना आपल्या घरी आणलेली आहे किंवा एखाद्या मंडळाचं असेल, अनेक जण एकत्र येतात, अनेक जण असतात, असू द्या, छोटी मूर्ती आणावी, तिचं पूजन करावं, व्यवस्थितरित्या तिला पाटावर घेऊन आणि तिचं विसर्जन करता येईल अशा प्रकारची मूर्ती असावी. अर्थात ते आणल्याचं समाधान, ते पूजन केल्याचं समाधान, विसर्जनाच्या वेळीही कुठल्याही प्रकारची दुर्घटना घडणार नाही जर अशा प्रकारे योग्य असं आपण सगळं काही केलं तर. मग स्पर्धा नको ना तिथे. आपण स्पर्धेसाठी देवाची स्थापना करतोय का, देवाचं पूजन करतोय का? म्हणून संत काय म्हणतात की अरे त्या मूर्तीचं विसर्जन करत असताना कधीतरी आपल्याकडे जो अहंकार आहे, जो अभिमान आहे, जो गर्व आहे, जो ताठा आहे, त्याचा पण विसर्जन करा ना त्या ठिकाणी. म्हणजे त्या गणेशाची ओळख आपल्याला होईल. मूर्तीचं विसर्जन झालं पण त्या गणेशाचं सामर्थ्य आपल्या घरात आहेच आहे. अति काम त्या रामचित्ती वसेना, अति लोभ त्या क्षोभ होईल जाना, अति विषयी सर्वदा दैन्यवाना. जे अति आहे त्याचं विसर्जन करा ना तिथे. सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याकडे नकारात्मक असलेले विचार, त्या नकारात्मक विचारांचं विसर्जन त्या ठिकाणी झालं पाहिजे. आपल्याला असलेल्या वाईट सवयी, अर्थात
वेगवेगळ्या प्रकारची व्यसनं, वेगवेगळ्या प्रकारचे नाद, त्यांचं सुद्धा त्या ठिकाणी आपण विसर्जन केलं पाहिजे. अतिकाम आहे त्या अतिकामाचं विसर्जन केलं पाहिजे. क्रोधाचं, रागाचं विसर्जन त्या ठिकाणी केलं पाहिजे. लोभाचं, अतिलोभ जो आहे त्याचं आपल्याला तिथे विसर्जन करायचं आहे. मत्सराचं विसर्जन करायचं आहे. आपल्याकडे असलेला द्वेष, द्वेषाचं विसर्जन करायचं आहे. आपल्याकडे असलेली चिंता, चिंतेचं विसर्जन करायचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याकडे असलेला आळस, त्या आळसाचं सुद्धा विसर्जन आपल्याला त्या ठिकाणी करायचं आहे. त्याचं नावच आहे विसर्जन. जे आपल्याला व्यवस्थित संसार करू देत नाहीत, प्रपंच करू देत नाहीत, परमार्थ करू देत नाहीत, भक्ती करून देत नाहीत, जे आपल्याला देवाचं स्तवन नामस्मरण करून देत नाहीत, त्या जनाचं विसर्जन त्या ठिकाणी करायचं आहे. आणि खरोखरच जर त्या प्रकारचं विसर्जन झालं ना, तर त्या मूर्तीचं जरी विसर्जन केलं तरी त्या गणेशाचं सामर्थ्य प्रत्येकाच्या पिंडात आहे, प्रत्येकाच्या अंतःकरणात आहे, प्रत्येकाच्या घरात आहे. याची जाणीव आणि याचं स्मरण राहील. अन्यथा जर अभिमान असेल आपल्या पिंडात, अहंकार असेल, गर्व असेल, ताठा असेल, तर कितीही वेळा आणला, कितीही वेळा त्याची स्थापना केली त्या मूर्तीची आणि कितीही वेळा विसर्जन केलं तरी परिवर्तन घडणार नाही. म्हणून ज्या पद्धतीने संतांनी ती शिकवण मांडलेली आहे, ज्या पद्धतीने संतांनी आपल्याला सांगितलेलं आहे, जे मार्गदर्शन केलेलं आहे, त्याच पद्धतीने त्या गणेशाचं पूजन आपल्याकडून घडलं पाहिजे. ह्या नको असलेल्या सगळ्या गोष्टींसाठी, नको असलेल्या सगळ्या गोष्टींचं विसर्जन करण्यासाठी जो सामर्थ्य देतो तो श्री गणेश. त्या वाईट वासनेपासून, त्या वाईट विचारापासून, त्या वाईट गुणांपासून परावृत्त होण्यासाठी, वेगळं होण्यासाठी, मोकळं होण्यासाठी जो सामर्थ्य देतो तो श्री गणेश. अर्थात ऐसा गणेश मंगलमूर्ती. तो सर्वांना सांभाळत असतो, फक्त आपण त्याला आवडतील अशी कर्म करावीत, त्याला आवडेल असं वागावं. आपण नको त्या धुंदीत राहता कामा नये. नये डोळे धुरे भरोणी राहो. आपले डोळे नको त्या धुंदीमध्ये, नको त्या धुरामध्ये भरून राहिले नाही पाहिजेत. त्याचं स्मरण पाहिजे, त्याचं स्तवन केलं पाहिजे, त्याचं भजन पूजन केलं पाहिजे. नक्कीच तो प्रत्येकाला सामर्थ्य देत असतो. अर्थात पूर्ण करी मनोरथ सप्रचित. ऐसा गणेश मंगलमूर्ती तो म्या स्तविला यथामती. अर्थात त्या गणेशाचं सामर्थ्य करण्या एवढं बळ आपल्याकडे नसतंय, पण तो श्री गणेश, त्या श्री गणेशाच्या कृपेने ते बळ प्राप्त होत असते. हे प्रत्येकाने स्मरणात ठेवायला हवं. तो म्या स्तविला यथामती. त्याचं स्तवन करण्यासाठी ही सद्बुद्धी आपल्याला प्राप्त झाली. ही सर्वात मोठी भगवंताची कृपा आहे. त्या श्री गणेशाचं स्तवन करण्याची ही सद्बुद्धी आपल्याला प्राप्त झाली. ही सर्वात मोठी त्या श्री गणेशाची कृपा आहे, त्या मंगलमूर्तीची कृपा आहे. तो म्या स्तविला यथामती वांछा धरुणी चित्ती परमार्थाची. आणि म्हणूनच त्या ठिकाणी आपल्याला नम्र प्रार्थना, नम्र निवेदन करता आलं पाहिजे की देवा, हे स्तवन आमच्याकडून घडावं, हा परमार्थ आमच्याकडून घडावा, तोही निस्वार्थपणे. आणि तो परमार्थ करण्यासाठी, ती भक्ती करण्यासाठी तो श्री गणेश सामर्थ्य देत असतो. असो, त्या श्री गणेशाकडे, त्या मंगलमूर्तीकडे आपण प्रार्थना करूया. आम्हाला अजून स्तवन, आम्हाला अजून श्रवण मिळावं. आणि हे स्तवन करण्यासाठी, हे श्रवण करण्यासाठी
आम्हाला आपल्या कृपेचं सामर्थ्य मिळावं, आपल्या कृपेने सामर्थ्य प्राप्त व्हावं, अशा प्रकारचं नम्र प्रार्थना, नम्र निवेदन त्या श्री गणेशाच्या चरणी आपण करूया. आणि त्या श्री गणेशाच्या सामर्थ्याने, त्या श्री गणेशाच्या कृपेने या दासबोधातील पहिल्या दशकातील दुसऱ्या समासावर, अर्थातच श्री गणेश स्तवन नाम या समासावर अर्ध्या तासाचे असे 45 भाग आज आपले पूर्ण होत आहेत. पुढच्या भागामध्ये भाग क्रमांक 246 पासून या स्तवन नाम या दशकातील समास तिसरा श्री शारदा स्तवन नाम या समासावर आपण विवरण घेणार आहोत. ते विवरण आपल्याला मिळावं, ते श्रवण आपल्याला व्हावं अशी नम्र प्रार्थना समर्थांच्या चरणी करूया, पांडुरंग परमात्म्याच्या चरणी करूया. आणि या ठिकाणी या सेवेला पूर्णविराम देऊया. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.